नमस्कार. रायचूर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवाळे तुमचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल 24 सप्टेंबर 2025 या दिवशी त्या ठिकाणी रात्री उशिरा 12 वाजेच्या नंतर त्या ठिकाणी MBBS BDS या कोर्ससाठीची जी काही निवड यादी आहे ती दुसऱ्या फेरीची निवड यादी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा राऊंड 2चा काय कट ऑफ गेलेला आहे, किती मार्क्सवर त्या ठिकाणी शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे, त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक किती होता, त्या विद्यार्थ्याचा जनरल HML काय होता, त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी HML काय होता आणि नीटमध्ये किती मार्क्स होते, अशी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. प्रेफरन्स पाहिजे असेल तर 500 रुपये. आता BMSचा राऊंड चालू होत आहे. ज्याही विद्यार्थ्यांना BMS कोर्ससाठीची प्रेफरन्स लिस्ट हवी असेल त्यासाठी 500 रुपये फीस आहे. ग्रुप जॉईन करायचा असेल तर 1000 फीस आहे, ज्यावर सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी येते. त्याचप्रमाणे सर्व कोर्सेसचे प्रेफरन्स असेल, राऊंडचे रूल्स असेल, नवीन कॉलेज अपडेट असेल, संपूर्ण माहिती या ग्रुपवर येते. आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडसाठी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर त्यासाठी 700 रुपये फीस आहे. यामध्ये तुमची चॉईस फिलिंगसुद्धा एका राऊंडसाठी करून दिल्या जाईल. ऑनलाईनसाठी 5000 फीस आहे, ऑफलाईनसाठी 7. तर आपण या ठिकाणी बघणार आहोत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज कट ऑफ. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिली कॅटेगरी आपण ओपन कॅटेगरी बघूया. जनरल कोटाचा 506 कट ऑफ गेलेला आहे आणि वुमन कोटाचा ओपन कॅटेगरीचा 507 कट ऑफ गेलेला आहे. जनरल HML या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ऑल इंडिया रँक बघू शकता आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज भेटेल आहे, GMC गडचिरोली भेटेल आहे. जनरल कोटामधून ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे आणि वुमन कोटामधून सुद्धा ज्या विद्यार्थिनीला कॉलेज भेटलेलं आहे या दोघांना सुद्धा त्या ठिकाणी GMC गडचिरोली भेटेल आहे. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जनरल कोटाचा कट ऑफ जो आहे तो 504 गेलेला आहे आणि जो काही शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे त्याचा ऑल इंडिया रँक 47,716 होता आणि या विद्यार्थ्याचा जनरल HML होता 3,867 आणि कॅटेगरी HML होता 1,078 आणि या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे GMC गडचिरोली. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा वुमन कोटाचा कट ऑफ जो आहे हा 504 गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा वुमन कोटाचा जो काही शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 47,677. 504 नीटमध्ये स्कोअर आहे, 3,861 जनरल HML आणि कॅटेगरी HML 1,076. जे एनटीटी कॅटेगरीचा कट ऑफ जनरलसाठी 507, वुमन कोटासाठी 507 गेलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणतं कॉलेज भेटेल आहे, जनरल HML किती आहे, कॅटेगरी HML किती आहे. NTC कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा जनरलसाठी 501 गेलेला आहे आणि वुमनसाठी 502 गेलेला आहे. तर हा जो कट ऑफ आहे हा गव्हर्नमेंट MBBSचा आपण सांगत आहोत राऊंड 2 साठीचा. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा बघू शकता. जनरलसाठी 504, वुमन कोटासाठी 503 गेलेला आहे आणि GMC गडचिरोली या विद्यार्थ्यांना भेटलेला आहे. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ बघितला तर जनरल कोटाचा जो काही शेवटचा विद्यार्थी EWS कॅटेगरीचा लागलेला आहे हा 66,976 या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे. 488 या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी नीटमध्ये मार्क्स होते आणि 5,561 जनरल HML या विद्यार्थ्याचा आहे आणि EWS कॅटेगरीचा कॅटेगरी रँक किंवा HML जो आहे हा 513 त्या ठिकाणी होता आणि GMC गडचिरोली हे कॉलेज त्या ठिकाणी गडचिरोलीचं या विद्यार्थ्याला भेटेल आहे. EWS कॅटेगरीचा वुमन कोटाचा लास्ट विद्यार्थी लागलेला आहे 67,581 ऑल इंडिया रँकवर, नीटमध्ये मार्क 487, जनरल HML 5,612, कॅटेगरी HML 522 आणि कॉलेज भेटलेला आहे GMC गडचिरोली. विजय कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी जनरल कोटाचा 84,520 या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून या विद्यार्थ्याला नीटमध्ये मार्क्स होते 475, 7,128 जनरल HML, 147 कॅटेगरी HML, कॉलेज भेटलेला आहे GMC भंडारा. विजय कॅटेगरीचा वुमन कोटाचा शेवटचा विद्यार्थी 88,312 या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून 472 स्कोअर, 7,453 जनरल HML, कॅटेगरी HML 158 आणि कॉलेज भेटलेला आहे GMC हिंगोली. NTP कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी जनरल कोटासाठीचा 1,22,157 या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून 450 स्कोअर आहे, 10,277 जनरल HML, कॅटेगरी HML 122 आणि कॉलेज भेटलेला आहे GMC गडचिरोली. NTP कॅटेगरीचा वुमन कोटाचा शेवटचा विद्यार्थी 1,23,423 या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी ती विद्यार्थिनी लागलेली असून 449 नीटमध्ये स्कोअर होता, 10,381 जनरल HML आणि कॅटेगरी HML 126 GMC हिंगोली कॉलेज भेटलेला आहे.
त्याच्यानंतर एससी कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी जो आहे जनरल कोटाचा हा 1,58,036 या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून 428 नीटमध्ये स्कोर आहे. 12,972 जनरल एसएमएल आणि 735 कॅटेगरी एसएमएल आहे. जीएमसी गडचिरोली या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भेटलेला आहे. एससी कॅटेगरीचा वुमन कोटाचा कट ऑफ जो आहे हा 429 गेलेला आहे आणि कॅटेगरी एसएमएल 728 आणि जीएमसी गडचिरोली त्या ठिकाणी या विद्यार्थिनीला भेटलेला आहे. एसटी कॅटेगरीचा जनरल कोटाचा कट ऑफ गेलेला आहे 341. 352 कॅटेगरी एसएमएल आहे. गडचिरोलीचं सुद्धा या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. एसटी कॅटेगरीचा वुमन कोटाचा कट ऑफ गेलेला आहे 340 आणि 356 या कॅटेगरी एसएमएल वर त्या ठिकाणी शेवटची विद्यार्थिनी लागलेली आहे आणि या विद्यार्थिनीला जे कॉलेज भेटलेलं आहे ते आहे जीएमसी गडचिरोली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये 85% स्टेट कोटाचा गव्हर्नमेंट एमबीबीएसचा राऊंड 2 चा काय कट ऑफ गेलेला आहे ही डिटेल माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. त्या ठिकाणी जनरल कोटाचा कट ऑफ, वुमन कोटाचा कट ऑफ, त्याचप्रमाणे ऑल इंडिया रँक, स्कोअर, जनरल एसएमएल, कॅटेगरी एसएमएल आणि अलॉटेड कॉलेज ही डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आमचं ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्या ठिकाणी कमेंट्स करा आणि गरजू विद्यार्थ्यांना आमचा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा त्या ठिकाणी फायदा होईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.